राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रभाग समितीनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला होता. नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई होत नसल्याच्या तक्रारी काही नगरसेवकांनी यावेळी शिंदे यांच्याकडे केल्या. यावरूनच शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे पालिका प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात येताच इतर विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याबरोबरच अतिरिक्त मनुष्यबळ घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. या निर्देशानंतर मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय प्रभागामध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचे तात्काळ निवारण व्हावे यासाठी प्रभागनिहाय विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये अभियंते, उद्यान व वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. ही पथके संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामावर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचे त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यांमुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्या तर ते तातडीने हटवणे तसेच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तात्काळ कारवाई करणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसादरम्यान शेकडो झाडे उन्मळून पडली असून सोमवारी त्यापैकी एक वृक्ष पडून पांडुरंग भुवड हे जखमी झाले होते. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबई पाठोपाठ ठाण्यातील यंदा वृक्षपडझडीचा पहिला बळी गेल्याचे समोर आले. ठाणे महापालिका क्षेत्रात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस शहरात गेले 3 ते 4 दिवस पडत होता. या पावसादरम्यान शहरातील शेकडो झाडे कोसळली तर झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. दिवसाला 100हून अधिक झाडे पडत होती. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि विज्ञान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला करण्याचे काम केले. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले असून याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन खडेबोल सुनावले होते. कर्तव्यात कसूर करत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. झाडे कोसळून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असले तरी या घटनांमध्ये जीवितहानी झाली नव्हती. मात्र शहरात 2 ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये नागरिक जखमी झाल्याचे समोर आले होते. ठाण्याच्या लुईसवाडी येथील RTO कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी पावसादरम्यान झाड कोसळले होते. यावेळी येथील रस्त्याने जात असलेले धर्मवीर नगर येथील पांडुरंग भुवड या व्यक्तीच्या डोक्याला वर झाड कोसळून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गट नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छाती दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी व परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मानपाडा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका
आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टरांवर हात उघडणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉक्टर धीरज मागडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. डॉक्टर म्हणून आमचे कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे पार पडत आहोत. रमेश म्हात्रे यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू असून त्यांना संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. मात्र उपचार करणे हे आमचे कर्तव्य असले तरी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही असे ते म्हणाले. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीमुळे अनेक सखल भागात पाणी साचले. ठिकठिकाणी झाडे आणि त्यांच्या फांद्या कोसळणे तसेच धोकादायक होर्डिंग आणि पत्रे उडण्याच्या गंभीर घटना समोर आल्यात. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्यात. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्टेशन परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोकादायक किंवा वाळलेल्या झाडांची तातडीने पाहणी करून त्याची छाटणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसे वीज तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या महावितरणाच्या समन्वयाने त्वरित हटवण्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले असून तिथे आवश्यक औषधे, रक्तसाठा, डॉक्टर आणि परिचारिकांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन उपचारासाठी 108 रुग्णवाहिका आणि स्थानिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच एक स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे सक्शन पंप, जनरेटर, JCB आणि क्रेन यासारखी यंत्रसामुग्री नेहमी कार्यरत ठेवणे बंधनकारक केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व जाहिरात फलक, होल्डिंग, LED स्क्रीन, स्वागत कमानी आणि बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा जाळ्यांची कडक तपासणी केली जाईल.
नियमांचे उल्लंघन करणारे आणि असुरक्षित फलक तातडीने निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 24 तास नियंत्रण कक्षात संपर्कात राहून क्षेत्रात उपस्थित राहणे अनिवार्य केले असून पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आले. या आदेशाचे पालन करण्यात कोणतीही हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसादरम्यान वृक्ष उन्मळून पडत असल्याने नागरिक आणि पर्यावरणप्रेमीकडून संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही याच मुद्द्यावरून अनोखे आंदोलन करत पालिकेच्या कारभारावर टीका केली. या आंदोलनादरम्यान हरिनिवास भागातील वृक्षभोवतीचे काँक्रीट हटवून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून काँक्रीट मुक्त वृक्ष ही मोहीम हाती घेतली. ठाणे शहरात गेले 4 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. या पावसादरम्यान शेकडो वृक्ष उन्मळून पडले. वृक्ष पडझडीच्या घटना वाढल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच मनसेने शहरात आंदोलन करत संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा सचिव ज्ञानेश पाटणकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यामध्ये हरिनिवास सर्कल येथील झाडांच्या खोडाभोवती बसवण्यात आलेले सिमेंट पेवर ब्लॉक हटवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली. त्यामुळे झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. ठाणे शहरातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारचे सिमेंट आणि काँक्रीटच्या विळख्यात अडकलेल्या झाडांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा शहराध्यक्ष मोरे यांनी यावेळी केली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.